राईट आर्म ओव्हर द विकेट. विनायक तयार खेळण्यासाठी. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉफ्ट केलाय. 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच चेंडूवर श्री गणेशा करत असताना विनायक चांगला असा फटका स्ट्रेट ड्राईव्हचा सेफ फटका खेळला जातो विनायक याच्या माध्यमातून. एक चेंडू 6 धावांची सुरुवात. चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगला असं पुन्हा खेळलेला फटका विनायक याच्या माध्यमातून बॅक टू बॅक सेकंड षटकार पाहायला मिळतो विनायक याच्या माध्यमातून. चांगली सुरुवात विनायकाच्या माध्यमातून वारदोली संघासाठी. कुठेतरी लेट येऊन शेट असा प्रकार पाहायला मिळतो. एक चांगली खेळी विनायकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हर्षद याला कुठेतरी चांगली गोलंदाजी करायला लागेल आपल्या आश्रय संघासाठी. प्रथम गोलंदाजी करत असताना 10-12 पावलांचा रनअप घेत असताना हर्षद तयार. चांगला असा चेंडू यावेळेला कुठेतरी कमबॅक करत असताना आश्रय संघ. हर्षद आपल्या गोलंदाजी मार्कवर थोडाफार चेंजेस करत असताना 12 धाव. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 12. चांगला चेंडू हर्षद त्याच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. सहज अशी सिंगल पाहायला मिळते विनायकाच्या माध्यमातून. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हर्षद तयार गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये पहिल्यांदाच पंकज खेळण्यासाठी सज्ज. फिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण चांगले गुडलँड डिलिव्हरी पेश केले हर्षद त्याच्या माध्यमातून. तर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर मार खाल्ल्यानंतर कुठे चांगला कमबॅक करताना हर्षद पाहायला मिळतो आपल्याला. फुल लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्याने एक धाव सहजरित्या कंप्लीट. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 14. या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. चांगली सुरुवात पाहायला मिळेल आपल्याला वारदोली संघाच्या माध्यमातून. कुठेतरी पहिले 2 फटके खाल्ले होते हर्षद या गोलंदाजाने पण नंतर कुठेतरी कमबॅक केलाय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली नंतर हर्षद याची. याचबरोबर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तयार. अनिकेत नामक गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. अनिकेत तयार. पहिला चेंडू डॉट चेंडूची समाप्ती अनिकेत त्याच्या माध्यमातून. चांगली अशी सुरुवात या षटकातील पाहायला मिळते. अनिकेत याच्या माध्यमातून खेळण्यासाठी सज्ज पंकज. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच नो चेंडू आणि ह्या पंच डिसिजन नो बॉल प्लस नो बॉल नो बॉल नो प्लस 4 अशा 5 धावा या चेंडूवर. याचबरोबर फ्रीडचा चेंडू पंकज खेळण्यासाठी सज्ज आपल्या संघासाठी. भिरकावून देण्याचा प्रयत्न पण चांगला चेंडू. चांगला कमबॅक करायला पाहिजे होता अनिकेतच्या माध्यमातून आणि तसा कमबॅक केला अनिकेत याच्या माध्यमातून. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 19 अशी धावसंख्या पाहायला मिळते. अनिकेत तयार. चांगला चेंडू. कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. जर पाहायला गेलं तर एक नो चेंडूचा इश्यू सोडला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला मिळतं अनिकेतच्या माध्यमातून.
त्याचबरोबर वारदोली संघाचे दोन सलामीवीर फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना अनिकेत तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. वारंवार कुठेतरी भिरकावून देण्याचा प्रयत्न अनिकेत पंकज याच्या माध्यमातून, पण चांगली गोलंदाजी पेश करतो अनिकेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना अनिकेत तयार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. पंकज कुठेतरी वारंवार बिग हिट खेळण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी आपल्या संघासाठी डोके ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पंकज. या षटकातील शेवट चेंडू अनिकेत सज्ज. हा स्वेर चेंडूचा मारा अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय, कुठेतरी दिशाही भरकटतोय, पण एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू फाईन लेग क्षेत्रात गेलेला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 22. 2 षटकांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर 22 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 22. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन नाव काय आकाश गोलंदाजी मार्कवर तयार. कुठेतरी एक चांगली इनिंग पेश करायला लागेल विनायक, जो पहिल्या षटकानंतर कुठे दिसलाच नाही. पंकज भरपूर सारे डॉट बॉल खेळल्यानंतर विनायक तयार. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. आकाश तयार गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट खेळत असताना विनायक बॅटिंग मार्कवर सज्ज असताना वारदोली संघासाठी भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कुठेतरी फलंदाज बाद. रनआउट स्वरूपात फलंदाज पंकजा आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन मैदानाच्या आतमध्ये पंकजाची जागा सावरण्यासाठी आपल्या संघासाठी काय करेल अर्जुन बघूया. जसं आपण पाहायला गेलं तर महाभारतामध्ये अर्जुनाने सर्वश्रेष्ठ भूमिका पार पाडली होती, तसे अर्जुनाला आपल्या ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये काय करता येईल आपण पाहूया. आकाश तयार राईट आर्म राऊंड द विकेट अर्जुनसाठी. आणि या वाईट +4 अशा 5 धावा बोनस स्वरूपात वारदोली संघाला पाहायला मिळतात आपल्याला. कुठेतरी अर्जुनाची पॉवर इथे पाहायला मिळाली. फलंदाज येता क्षणी व्हाईट चेंडू आणि 5 धावा बोनस स्वरूपात पाहायला मिळाल्या आपल्याला. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ते 29 धावा. आकाश तयार राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्यासाठी सज्ज अर्जुन. ऑफसाईडच्या रिझनमध्ये मारलेला चेंडू एक धाव सहजरित्या कंप्लीट. एक धाव संख्येवर या समाधानी. याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 30. एक बाद 30 अशा धावसंख्या पाहायला मिळेल
वारदोली संघाची. गोलंदाजी मार्कवर तयार पुन्हा एकदा आकाश. चांगली अशी गोलंदाजी कुठेतरी चकमा देत असताना पाहायला मिळतो आकाश हा गोलंदाज. पावसाच्या रिमझिम झरी पाहायला मिळतात तो त्याच्यामध्ये हा शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा डोंगर झाडी पाहायला मिळते. या डायलॉग फेमस आहेत ना, काय झाडी काय हॉटेल काय गुवाहाटी. विनायकाच्या माध्यमातून मारल्या स्क्वेअर लेग क्षेत्रात हा षटकार. आपण पाहायला मिळेल तसंच ऋतिक भोईर सुद्धा आमचे जिवलग मित्र इथं पाहायला मिळतील. मागचा सामना ते सुद्धा जिंकलेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना आकाश आकाश तयार. व्ही शेपमध्ये मारलेला अजून एक खणखणीत षटकार विनायकाच्या माध्यमातून चांगली अशी खेळी पेश करत असताना विनायक वारदोली संघासाठी एक हुकमी एक्का पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 4 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि याचबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 42. चांगली पोषक खेळी मॅरेथॉन इनिंग पेश करत असताना विनायक पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. विकेट किपर कुठेतरी फंबल झाला आणि कॅच भूमीला दान. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 43. 27 धावांची चांगली इनिंग पेश करत असताना विनायक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली इनिंग पेश केले विनायकाच्या माध्यमातून. तदनंतर या इनिंगचा शेवटचा षटक घेऊन ऋषभ अस्रे संघासाठी या सत्रातील शेवटचा गोलंदाज पाहायला मिळेल. वारदोली संघासाठी चांगली इनिंग पेश करत असताना विनायक 4 षटकारांच्या माध्यमातून मैदानावर स्ट्राईकवर असलेला दिसून येतोय. त्याचबरोबर ऋषभ वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू स्वेर मारा ऋषभ याच्या माध्यमातून. ऋषभ तयार खेळण्यासाठी सज्ज. विनायक भिरकावून दिलेला चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावा. कुठेतरी चांगला प्रयत्न केला होता अक्षय या क्षेत्ररक्षकाने. ऋषभ तयार खेळण्यासाठी सज्ज. विनायक वारंवार स्वेर चेंडूचा मारा करतोय ऋषभ. याचबरोबर वारदोली संघाची धावसंख्या पोहोचते ती 51. 1 बाद 51 अशी धावसंख्या. ऋषभ तयार. वारंवार कुठेतरी भरकटलाय दिशा लेन भरकटलाय ऋषभ. 1 चेंडूमध्ये कुठेतरी 9 धावा दिल्यात ऋषभ या गोलंदाजाने. माग पडताना दिसतोय आपल्या आश्रय संघासाठी गावासाठी. चांगली कामगिरी करायला लागेल. कुठेतरी कमबॅक करायला लागेल ऋषभ या गोलंदाजाला. आज या सामने पाहायला मिळतील. भिरकावून दिलेला चेंडू समालोचन कक्षेला मानवंदना देणारा सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
चांगली अशी इनिंग पेश करत असताना विनायक चांगला खेळ आपल्या गावासाठी दाखवतो विनायक आणि कुठेतरी महाग पडतोय ऋषभ हा गोलंदाज. पुन्हा एकदा समालोचन कक्षेला कुठेतरी मागे पुढे चाललाय विनायक याचा कुठेतरी बोलबाला चाललाय या फलंदाजीमध्ये. चांगली खिलाडी वृत्ती पेश करत असताना सलामीला आलेला हा 12 चेंडू आणि 45 धावांची नॉट आउट इनिंग पेश करत असताना विनायक खेळण्यासाठी सज्ज. चांगला असा चेंडू यॉर्कर लेन डिलिव्हरी पेश करत असताना ऋषभ एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट. बरोबर विनायकाच्या 47 धावा कंप्लीट. 13 चेंडू 47 धावा एक चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी करत असताना विनायक चांगला असा चेंडू ऋषभ याच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळतोय. कुठेतरी पहिली सुरुवात खराब केली होती ऋषभ यांनी, आता कमबॅक केलाय. त्याचबरोबर विनायक सुद्धा संधी आहे 50 धावा झळकावण्याची. आपण ह्या अगोदरच्या मॅचेसमध्ये पाहिलंय सागर भोईरनी सुद्धा 53 धावाची एक चांगली इनिंग पेश केली. ऋषभ तयार, राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज. विनायक भिरकावून दिलेला चेंडू सीमा रेषा पलीकडे आणि आपली 50 कंप्लीट करत असताना विनायक आपली बॅट दाखवायचे. याचबरोबर वारदोली संघाची धावसंख्या पोहोचली 72 धावा. या इनिंगच्या समाप्तीनंतर चांगली इनिंग एक पेश केले विनायकाच्या माध्यमातून.